नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील मनेरमाळ इथल्या यादववाडीतील जय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस 38 वर्षीय रिक्षाचालक प्रशांत पंडित याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. ही घटना आज सकाळी 9च्या दरम्यान उघडकीस आली होती. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, गांधीनगर पोलीस आणि फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरात पाठवण्यात आला होता. तर मयत प्रशांत पंडित यांची पत्नी अर्चना पंडित यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मयत प्रशांत पंडित हे कुटुंबासह उजळईवाडी इथे राहत होते, तर त्याचे आई वडील मनेरमाळा परिसरातील महालक्ष्मी नगरमध्ये राहत होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी तपासास सुरुवात केली होती. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे आणि पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील आणि विशाल खराडे यांना सदरचा गुन्हा हा यश दोरकर व अमित आयनापुरे यांनी केला असून ते दोघेही करवीर तालुक्यातील उजळईवाडी इथल्या भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या रोडवर वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व संतोष गळवे यांच्या पथकांनी त्या ठिकाणी सापळा लावून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नाव व पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे यश दीपक दोरकर वय 21 वर्ष, राहणार यादववाडी, मनेरमाळा, उचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर आणि अमीर खुदबुद्दीन आयनापुरे वय 22 वर्ष, राहणार शाहू कॉलनी, विक्रमनगर, कोल्हापूर असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन काल रात्री प्रशांत बाबुराव पंडित हा शिवीगाळ करू लागल्याने त्याच्याशी वाद होऊन त्यास मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदर आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, अमित मर्दाने, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, संदीप बेंद्रे, सागर माने, संजय कुंभार, अरविंद पाटील, अमित सरजे, संजय हुंबे, सत्यजित तानुगडे, रोहित मर्दाने, रामचंद्र कोळी, वसंत पिंगळे, सतीश सूर्यवंशी, राजेश राठोड, महादेव कुराडे यांच्या पथकाने केलेली आहे.